नमस्कार, मी कोमल अवताडे. MCN न्यूज प्रस्तुत प्रवास या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक सामान्य लोकांच्या असामान्य बनण्यापर्यंतच्या गोष्टी आपण सगळ्यांनीच अनुभवल्यात, ऐकल्यात. आजचा भाग इतरांपेक्षा विशेष असणार आहे, कारण या भागाच्या माध्यमातून आपण एका व्यक्तीची नुसती यशोगाथाच नाही तर त्या व्यक्तीकडून आपली आर्थिक गणितं कशी सोडवता येईल हेही आपण जाणून घेणार आहोत. बऱ्याचदा आपल्याला सगळं शिक्षण दिलं जातं, मात्र आर्थिक शिक्षणात आपण कुठेतरी मागे पडतो, असंच काहीचं चित्र आहे. मात्र आता तेच चित्र बदलवण्यासाठी आज आपल्याला आपल्या स्टुडिओमध्ये लाभलेले आहेत आदरणीय युवा उद्योजक गणेश जाधव सर. सर्वप्रथम स्वागत करूया. नमस्कार सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू. धन्यवाद. जालना जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबात जन्म झालेला असताना सुद्धा कुठलंही आर्थिक पाठबळ मागे नाही. अशा परिस्थितीत देखील केवळ आपल्या जिद्दीच्या आणि स्वप्नाच्या बळावर त्यांनी आपलं यशाचं शिखर गाठलंय. आता नेमकं ते कसं गाठलंय हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणारच आहोत. तर सुरुवात करूया त्यांच्या शिक्षणापासून. सर, कसं तुमचं बालपण राहिलं, कसं शिक्षण झालं? कोमल, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. माझं जालना जिल्ह्यामध्ये विरेगाव एक छोटंसं खेडेगाव आहे. तिथं माझं बालपण गेलं आहे. माझे प्राथमिक शिक्षण जे आहे ते जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं आणि त्याच्यानंतर वडील त्या काळात शिकलेले होते. तर वडिलांना वाटलं होतं की मुलांना चांगल्या शाळेत टाकायला पाहिजे. तर आम्हाला नंतरच्या शिक्षणासाठी त्यांनी तालुक्याला टाकलं होतं. मंठा आमच्या जवळ एक तालुका आहे, तिथं मग आमचं 12वीपर्यंत शिक्षण झालं आहे. माझं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं. सर, जशी आम्हाला माहिती मिळाली की तुम्ही अगदीच 12वीपर्यंत शिक्षण पूर्ण करूनच उद्योगामध्ये उतरला होतात. आताची जर परिस्थिती आपण बघितली तर मोठ्या प्रमाणात तरुण शिकतोय, पण त्याला तितक्या प्रमाणात नोकरी मिळत नाहीये. तर या सगळ्याला आणि उद्योगाला तुम्ही कशा दृष्टीने पाहतात? कोमल, बेसिकली काय आहे की माझं 12वीचं शिक्षण झालं आणि शिक्षण झाल्याच्या नंतर त्याच्या अगोदर मी थोडं सांगतो की मी शेतकरी कुटुंबातला आहे. माझ्या वडिलाची शेती होती आणि गावाकडे काय असतं की लग्न खूप धूमधाममध्ये करावं लागतं. तर माझ्या बहिणीचं आणि भावाचं लग्न झालं आणि आमच्या शिक्षणामध्ये काही खर्च झाल्यामुळे वडिलांना शेती विकायचं काम पडलं आणि शेती विकल्याच्या नंतर ग्रामीणमध्ये जी काही परिस्थिती निर्माण होती ते थोडंसं कमीपणा वाटायला सुरुवात झाली आणि आता वडिलाला काहीतरी आर्थिक मदत करायला पाहिजे म्हणून मी 12वीच्या शिक्षण झाल्याच्या नंतर कॅम्प्युटर सेंटरचे क्लासेस जॉईन केले आणि कॅम्प्युटर शिकता शिकता एक गोष्ट कळाली की वडिलाची ती परिस्थिती मला बघितलं जात नव्हती. तर मी त्या काळामध्ये ठरवलं की काहीतरी वडिलांना मदत करायला पाहिजे आणि मी 12वी झाल्याच्या नंतर पहिले कॅम्प्युटर सेंटर सुरू केलं, जिथनं मला काही इन्कम यायला सुरुवात झाली. आणि जर तुमचं बर्निंग डिझायर असेल, ड्रीम असेल किंवा काहीतरी करत असेल किंवा एखादी गोष्ट जर आपल्याला वाटतं खटकती तर त्यासाठी बरोबर मार्ग निघत जातात. बरोबर. तर माझं 12वी नंतरच मी फर्स्ट इयर सेकंड इयरला असताना जवळपास 5 ते 6 कॅम्प्युटर सेंटर चालू केले ते जालना तालुक्यामध्ये. खूप छान. मग ते करत असताना ते नेमके बंद कधी पडले किंवा पुढचा तुमचा प्रवास? कारण आज आम्ही तुम्हाला सगळ्यांना एक चांगला आर्थिक सल्लागार म्हणून ओळखतो. अनेक युवकांना यांच्या माध्यमातून बिझनेस टाकण्यासाठी मार्गदर्शनही मिळतं आणि लोनही मिळतं. तर आता म्हणजे ते कम्प्युटर चालक ते आता आमचे आर्थिक सल्लागार, हा तुमचा प्रवास कसा राहिला? बेसिकली कॅम्प्युटर सेंटर जेव्हा सुरू होते तेव्हा काय झालं की ज्याला आपण म्हणू की मॅनेजमेंटचा भाग तिथे येतो की मॅनेजमेंट आपल्याकडे जर प्रॉपर नसेल तर माझं काय झालं, एक सेंटरकडे लक्ष द्यायला गेलं तर दुसरं सेंटर बंद पडत होतं, तिसरं बंद पडत होतं आणि ही सेंटर चालू करताना मी काही लोकांचं फायनान्स पण घेतलं होतं. बरोबर आहे, लोकांकडनं कर्ज पण घेतलं होतं आणि जेव्हा सगळे सेंटर बंद झाले तेव्हा 99 ते 2000 दरम्यान माझ्यावरती 5 ते 6 लाख रुपये कर्ज झालं होतं. म्हणजे अशी, आणि त्याच दरम्यान माझं लग्न पण झालं. म्हणजे जेव्हा सेंटर चांगलं चालू होते तेव्हा ग्रामीणमध्ये काय असतं की बाबा मुलगा चांगला कर्तबगार दिसला की लगेच लोकांच्या मागण्या सुरू होतात. तर माझ्या लाईफमध्ये अशाच एंट्री झाली आणि आम्ही खूप सुखी संसाराला सुरुवात केली. पण लग्नाच्या पहिल्या वर्षीच माझे जे 5 सेंटर होते ते हळूहळू बंद होऊ लागले आणि एक वेळ असा आला की आमच्याकडे 1 रुपया नाही आणि त्या काळामध्ये माझ्यावर 5 ते 6 लाख रुपये कर्ज झालं होतं. नंतर काय झालं की एक गोष्ट कळाली की ज्या लोकांना कर्जाचा त्रास असतो तो सगळ्यात घातक काय असेल तर तुमच्यावर असणारं कर्ज. आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त व्याजवाले लोक माझ्याकडे येत होते घरी आणि त्याच दरम्यान मला मुलगा पण झाला आणि परिस्थिती अशी होती, एक काळ तर असा होता की मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला केक काटण्यासाठी पण आमच्याकडे 100 रुपये नव्हते आणि कर्ज खूप होतं आणि खूप हालाकीचे दिवस आम्ही त्या काळामध्ये काढले. आणि त्याच दरम्यान अजून मी काहीतरी नवीन शोधत होतो. एक झालं की एक झालं की जरी माझे सेंटर बंद पडत होते तरी मी शांत बसलो नाही. मला तुम्ही आता जसं म्हणलं की तरुणांनी काय करायला पाहिजे, माझं एखादा व्यवसाय जर तुमचा फेल झाला तर तुम्ही शांत बसू नका. बरोबर,
कारण नवीन जर शोधलं, मी त्या काळामध्ये आत्ता जसं केबल ॲड चालत होत्या अगोदरच्या काळामध्ये पट्टीत, मी त्याचा व्यवसाय चालू केला, मी पाण्याच्या पाऊचचा व्यवसाय चालू केला. मी शोधत होतो आयुष्यामध्ये, मला काहीतरी करायचं होतं, माझ्या जिद्द होती. कारण मला वडिलाचं ते दुःख मला बघितलं जात नव्हतं. मुलाचा केक आणण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. आणि जेव्हा माणूस सगळ्या ठिकाणून हातबल होतो ना, तर तेव्हा मग वेगवेगळे विचार मनात येतात. एक वेळ तर माझ्या मनात असा विचार आला होता की मी आत्महत्या करण्यापर्यंत निर्णय घेतला होता. म्हणजे मी ट्रेनमधनं उडी मारणार होतो. पण गॉड प्लॅन की मला एका व्यक्तीने वाचवलं आणि मग तिथनं पुढं बऱ्याच गोष्टी झाल्या. तर तो टर्निंग पॉइंट नेमका कसा राहिला, तो प्रसंग कसा होता, जो थरारक, तुम्ही जसं सांगतायत तुमच्या आयुष्याची कथा, आमच्या डोळ्यासमोर असे पिक्चर्स सुरू होत आहेत की कशा परिस्थितीतून तुम्ही आलाय. तर तो जो टर्निंग पॉइंट राहिला की तुम्ही एकदम निराश होऊन आत्महत्या करण्यापर्यंतच्या विचारात गेलात, तर त्यातून तुम्ही बाहेर कसे आला, कुठल्या विचारानं तुम्हाला ज्या दिवशी मी ट्रेनमधनं उडी घ्यायचा विचार केला, 6:30-7चा टाईम होता, मी हायकोर्टनी चाललो होतो परतूरला. आणि काय सगळे रस्ते बंद झाले ना, तर माणसाला काही सुधरत नाही किंवा कोणी मार्गदर्शन करणारा किंवा हात देणारा नसतो. आणि आपल्या सगळ्याचं एक दुर्दैव म्हणा किंवा काही म्हणा, अडचणीच्या काळामध्ये लोक मदतीचा हात फार कमी लोक करतात, पण तुमची टिंगल टावालकी खूप लोक करतात, बरोबर. त्या दरम्यान पण ज्या क्षणाला मला कळलं, म्हणजे मला वाचवलं त्या व्यक्तीने, ट्रेनमधनं मला वरती ओढलं आणि मी त्या दिवशी रात्रभर झोपलो नाही. मी माझ्या मुलाकडे आणि बायकोकडे बघत होतो. मी या माध्यमातून सगळ्याला सांगेल की जर तुमच्या किती तुम्ही अडचणीमध्ये असताल आणि तुमच्या जर विचार येत असेल ना की नाही यार आता आपण जीवन संपवायचं, तर हा मार्ग नाही आहे. जीवन संपवणं हा मार्ग नाही आहे. कारण काय की थोड्या वेळासाठी स्वतःला सांभाळा. तेवढे वेळ जर तुम्ही मारून नेला, तेवढे वेळ जर स्वतःवर विश्वास ठेवला, तर नक्कीच आयुष्य खूप सुंदर आहे. आणि मी ठरवलं की नाही आता माघारी नाही. आपण शिवाजी महाराजाच्या, तुकाराम महाराजाच्या, यांच्या सगळ्यांच्या त्या पावनभूमीत आपण जन्मलेलो. त्यांना एवढ्या अडचणी तेवढ्या आपल्याला कोणाला अडचणी नाहीच आहे. आणि मी ठरवलं काहीतरी करायचं. मी सकाळी मिसेसला उठवलं, मुलाला उठवलं ना, आम्ही बाजूला एक देवीच्या दर्शनाला गेलो. तिथं मला एक माझा 5वीचा क्लासमेट भेटला. आणि मी म्हटलं यार संकेत मला ओळखलं का? त्यांनी मला तेव्हा ओळखलं नाही, कारण खूप वर्षानंतर भेटला होता ना तो मला. मग त्यांनी मला एक ऑपॉर्च्युनिटी दिली, मला एक संधी दिली. मी त्याला म्हटलं यार मला काम पाहिजे. तर तो इथं संभाजीनगरमध्ये जॉब करत होता. तर त्यांनी मला त्या काळात तिथे बोलवलं. तर अक्षरशः जेव्हा मी या शहरात आलतो जॉबचा इंटरव्ह्यू देण्यासाठी, त्या दिवशी मला ट्रेनला तिकीट काढायला 10 ते 15 रुपये तेव्हा तिकीट होते, तेवढे पण माझ्याकडे नव्हते. मी WTO आलो. पण जर तुमच्या जिद्द असेल, लाईफमध्ये काही करायचं असेल ना, तर हे कारणं झालेत की गाडी नाही किंवा माझ्याकडे पैसे नाही किंवा ऊन वारा आहे. मी आलो आणि त्या काळामध्ये मला एक चांगली संधी मिळाली इथे. खरं तर हा प्रसंग जेव्हा तुम्ही सांगत होत्या, मला कौतुक वाटतं तुमच्या पत्नींचं सुद्धा. कारण ज्यावेळेस तुम्ही एवढ्या निराशेच्या गर्दीत गेला, कारण करणारे तुम्ही होतात, घराचा आधार तुम्ही होतात, मग अशा वेळी घरातली व्यक्तीचा तुम्हाला कसा सपोर्ट राहिला, किंवा काय त्यांची काय परिस्थिती होती की सगळं कमी पडतंय, लॉस होतोय, कर्जाचा डोंगर होतोय? कोमल, आज मी इथं जे काही बसलो ना, त्याचं सगळं श्रेय माझ्या मिसेसला आशाला जातं. कारण आशाचं जर बॅकग्राऊंड बघितलं तर ती वडिलाला एकुलती एक होती. तिच्या वडिलाची खूप चांगली परिस्थिती होती, आजही खूप चांगली परिस्थिती आहे. त्या परिसरामध्ये ती फॅमिली खूप चांगली आहे. आणि ते आम्हाला प्रत्येक वेळेस म्हणत होते काही मदत लागली तर घ्या, काही मदत लागली तर घ्या. पण आम्ही दोघांनी पहिल्यापासून ठरवलं होतं की नको कोणाची मदत. त्या जिथं जिथं आम्हाला गरज येईल तिथं आम्ही गरज घेतली. पण जो मॉरल सपोर्ट लागतो, काही काळजी नका करून मी आहे. मला एक प्रसंग तू आता विचारलं म्हणून सांगतो. जेव्हा मी सेकंड व्यवसाय चालू करायचं ठरवलं होतं, केबल ॲडचा बिझनेस मला सुरू करायचा होता, तेव्हा माझ्याकडे 1 रुपया पण नव्हता. त्या काळामध्ये आशाने तिच्याकडे असणारं सगळं सोनं मला दिलं. फक्त एक डोरलं आणि मणी तिच्याकडे शिल्लक होतं. म्हणजे एवढा विश्वास तिला माझ्यावरती होता. आणि प्रत्यक्ष याला ती मला म्हणत होती की काही काळजी करू नका, मी सोबत आहे. कधी कधी आमच्याकडे 8-8, 10-10 दिवस भाजीला तेल पण टाकायला नव्हतं राहत. पण ती कधी डगमगली आणि एकही दिवस या वाईट प्रसंगात ती मला कधीच तिनं मला सोडलं नाही. प्रत्येक वेळेस मी पाठीमागे आहे. तेव्हा जे काही आपण इथं बसलो आहे किंवा जिथून पुढे जी काही माझी तुम्ही स्टोरी ऐकताल ना, आम्ही काय काय अचीव केलं, काय काय नाही, ते सगळ्याचं जे आईवडिलाचा आशीर्वाद आणि आशाचा सपोर्ट आहे. नक्कीच. खरं तर नवरात्रीचे दिवस आहे आणि असं म्हटलं जातं की प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे, यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो. खरंच घरात असलेली सहृदयता, घरातला असलेला सपोर्ट माणसाला अनेकदा खूप काही करण्याची प्रेरणा देऊन जात असतो आणि त्याच्यातूनच आपल्याला असाधारण असं वाटणारं कार्य घडत असतं. पुन्हा परत येऊया सरांच्या स्टोरीवर की औरंगाबादमध्ये ते पोहोचले होते, इंटरव्ह्यू झाला होता, पुढे काय झालं? मी संभाजीनगर औरंगाबादला जेव्हा वेळेस आलतो ना, त्यावेळेस मला संकेतनी प्रशांत सरांची ओळख करून दिली आणि प्रशांत सरांनी मला जॉब दिला.
2004मध्ये मी ICICI क्रेडिट कार्डला जॉब सुरू केला. कमाल मला त्या पहिल्या जॉबमध्ये 2700 रुपये पगार होता. म्हणजे एक वेळ असा होता की माझ्याकडे 8-10 मुलं काम करत होते आणि माझी जी इन्कम होती तेव्हा 50-60 हजार रुपये त्याच्या अगोदर इन्कम होती. पण मी या 2700 रुपयाला एक संधी समजली की आज जरी माझी 2700 इन्कम असेल पण माझ्यासाठी ती खूप मोठी होती, कारण सगळे रस्ते बंद झालते. मला एक तिथे संधी मिळाली आणि त्या ऑपॉर्च्युनिटीचं मी सोनं केलं. बरोबर. मी 2 वर्ष जॉब केला त्यामध्ये मग ICICI क्रेडिट कार्डमध्ये. नक्कीच. आणि मग जॉब करत असताना तुम्हाला कसं वाटलं की तुम्ही फ्रँचायझीस विकत घ्यावी किंवा काय तुमचं तसं? या माध्यमातून मला सगळ्याला एक सांगायचं आहे, जॉब वाईट नाही आहे, पण मला त्या काळात कळालं की जॉबमध्ये माणूस जास्त मोठं होऊ शकत नाही किंवा जास्त स्वप्न पूर्ण करू शकत नाही. बरोबर. कारण काय, जॉब एक लिमिट आहे. जॉबला जर तुम्ही बघितलं तर जॉबला एक लिमिट आहे. तुम्ही लिमिटच्या वर काही करू शकत नाही आणि कोणासाठी तुम्हाला काम करावं लागतं जॉबला. आणि मी ठरवलं की माझ्यावर कर्जाचा डोंगर आहे, मला आईवडिलांचे सगळे स्वप्न पूर्ण करायचे, मुलाला मला सगळं लाईफ चांगली द्यायचं, हे जॉबमधनं होऊ शकत नाही. मला 2700 पगार होता, पण जॉब पण मी एवढा प्रामाणिक केला की मला जॉबमध्ये सॅलरीपेक्षा 4 ते 5 पट इन्सेंटिव्ह मिळत होता. कारण माझा फोकस क्लिअर होता, मी कामावर फोकस होता माझ्या. आणि असंच एक वेळेस बसलो आणि विचार केला की आपण असं किती वर्ष जरी करत राहिलो तरी आपण लोकांकडनं घेतलेल्या पैशातनं आपण बाहेर पडू शकत नाही. कारण शेवटी आशेने मी एक ठरवलं, कुठलीही परिस्थिती आली तरी लोकांचे पैसे आम्हाला द्यायचे. मला एक प्रसंग आठवतो की जेव्हा आम्ही संभाजीनगरला औरंगाबादला यायचं ठरवलं ना, त्या दिवशी जो आमचा जुना पसारा होता ना, तो आणायला पण भाड्याने आमच्याकडे ते मेट्रोला भाडं द्यायला पैसे नव्हते. आणि ज्यांच्याकडे आम्ही भाड्यानं राहत होतो त्यांच्याकडे 6 महिन्याचं भाडं थकलेलं होतं. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की नाही यार, आम्ही देऊ तुमचे म्हणून. आणि मला एक आठवतं गोष्ट की परतूरमध्ये आम्ही जिथं राहत होतो तर 6 गॅसच्या टाक्याचं हे आमच्याकडे उधारी होती. पण ठरवलं की नाही यार आपण करायचं. आणि एक कळालं की मी किती मेहनत केली तरी जॉबमध्ये ते पूर्ण होऊ शकत नाही. आणि मी ज्यांच्याकडे जॉब करत होतो ICICIमध्ये, तेव्हा ICICIने फ्रँचायझी कन्सेप्ट सुरू केला होता नेमकाच. आणि मी ज्या क्रेडिट कार्डमध्ये काम करत होतो त्या क्रेडिट कार्डमध्ये सुरुवातीला साधारणतः एक ॲप्लिकेशन फॉर्म भरलं तर आम्हाला 100 रुपीज इन्सेंटिव्ह मिळत होता, पण फ्रँचायझी ओनरला 400 रुपये मिळत होता. मी थोडासा पाठपुरावा केला फ्रँचायझी घ्यायला काय काय लागतं काय काय नाही, आणि बँकेच्या ज्या काही रिक्वायरमेंट होत्या त्या मी सगळ्या फुलफिल केल्या आणि मला पहिली फ्रँचायझी 2006ला मिळाली. नक्कीच. तुमचा जेव्हा हा थक्क करणारा प्रवास आम्ही ऐकतो तेव्हा माझ्या मनातनं एकच शेर आला, मंजिल तो मिल ही जाती है, राह भटकने पर ही सही, बुजदिल तो वो है जो घर से निकला ही नाही. भलेही तुमचे काही प्रयोग अयशस्वी झाले असतील, मात्र त्यांनी न खचता पुन्हा नव्या उमेदीने उभं राहत पुन्हा एक फ्रँचायझी घेतली आणि आज त्याच्या माध्यमातून जवळपास 200 करोडपर्यंतचा टर्नओव्हर ते करत आहेत. नक्कीच ही एक समाधानाची बाब तुमच्यासाठी म्हणावी लागेल आणि इतरांसाठी खूप प्रेरणादायी गोष्ट आहे ही. तर हे सगळं करत असताना एक असतं की समाधान. माणूस आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याचं समाधान शोधत असतो. बऱ्याचदा त्याला आर्थिक अडचणी येतात, जेव्हा तो त्याच्यावर मात करतो आणि तो सक्षम बनतो आर्थिकदृष्ट्या, तेव्हा चालून तो त्याचं समाधान शोधायला लागतो की नेमकं कशात आहे. तर ते समाधान तुम्हाला तुमच्या कामात जाणवतंय. आणि एक असतं की प्रत्येक माणसाचं असं असतं की आपण ज्या परिस्थितीतून घडलो, ज्या बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही आलात शेतीतून, तर एक असतं की आपल्या समाजाकडे वळून बघणं. तर या सगळ्या बेसिसवर एक सोशल टच तुमच्या आयुष्यामधला आहे का, आणि तो कशा प्रकारे तुम्ही? सोशल टच असणं खूप गरजेचं आहे. बघा, तुम्ही कितीही मोठे किंवा कुठल्याही लेवलला जर गेलात ना, तरी माती जी आपण म्हणू, जो मातीचा गंध आहे किंवा ती मातीला आपण विसरायला नाही पाहिजे. आज मेहनतीमुळे, सगळ्याच्या सपोर्टमुळे आपल्या फर्मचा साधारणतः 2000 करोडचा टर्नओव्हर आहे. बँकिंग आणि फायनान्समध्ये 2000 करोडचं म्हणजे खूप मोठी फिगर आहे. बरोबर. 2000 करोडचं मी आतापर्यंत लोन वाटलं आहे. 500-600 उद्योगांना मी फायनान्स करण्यासाठी मदत केली आहे. हजारो लोकांचे घर घेण्यासाठी आम्ही आमच्या ग्रुपने सगळ्यांनी मदत केलेली आहे. याच्या माध्यमातून चांगल्या मार्गाने खूप सारा पैसा आमच्याकडे आलेला आहे. पण तुम्ही जसं म्हटलं ना की आपलंही समाजाबद्दल ध्येय असतं काहीतरी. आजही मी माझ्या परीने ज्या काही ॲक्टिव्हिटी करता येईल छोट्या ग्रामीणमध्ये असेल, गावाकडे असेल, ते मी कंटिन्यू करत असतो. मी ज्या परिस्थितीतून गेलेलो आहे, आजही मला झोपताना मी प्रत्येक विचार करतो की आज दिवसभर मी काय अशी गोष्ट केली की जी माझ्या उपयोगाची आहे किंवा माझ्यामुळे समाजाच्या किंवा देशाच्या हिताची होऊ शकते. आणि त्यासाठी मी तरुण मुलांसाठी उद्योगवारी नावाचा कन्सेप्ट पण सुरू केला आहे, ज्यामार्फत काय आहे की आज बघा तुम्ही, बेकारीचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. बरोबर. लोकांच्या हाताला कामं नाही आहेत. बरोबर आहे. आणि ईश्वर कृपेने मी ज्या लोकांना लोन दिले
मी वेगवेगळ्या युनिटला वेगवेगळ्या कंपन्यांना आज लोन दिले आणि त्या ओनरशी माझे खूप चांगले संबंध जमले. तर मी या माध्यमातून अजून तुम्हाला सांगू शकतो, या सगळ्यांना सांगेल जे ऐकताय त्यांना, की तुमच्या गावामध्ये तुमच्या परिसरामध्ये जर कोणी शिकलेलं असेल किंवा ज्याला काहीतरी आयुष्यात करायचं आहे, बरोबर आहे, त्याला उद्योगासाठी जर काही मदत लागली असेल तर मी फायनान्स सेक्टरमध्ये, बँकिंग सेक्टरमध्ये आहे, शासनाच्या खूप साऱ्या योजना आहे, तिथं मी तुम्हाला मदत करेल. जर तुम्हाला जॉब करायचा असेल तर तुम्ही माझ्या ऑफिसला येऊन मला तुमचा रिझ्यूम द्या, कुठं ना कुठंतरी मी तुम्हाला कामाला लावायचा प्रयत्न करेल. कारण आज काय झालं की एक काळ असा होता की या शहरात मला कोणीही ओळखत नव्हतं, पण आज आपल्या शब्दाला एक किंमत असल्यासारखी आहे की नाही, हा मुलगा प्रामाणिक आहे, याने झिरोतनं उभा केलं आहे. त्याच्यामुळं ज्यांना गरज आहे त्यांनी नक्कीच संपर्क करू शकता. नक्कीच सर, सरांसोबतच्या या गप्पा आपण अशाच चालू ठेवणार आहोत आणि त्यांच्याकडनं अनेक आपली आर्थिक प्रश्न सोडवतील अशा काहीशा टिप्सही आपण घेणार आहोत. मात्र सध्या कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर.